सुख अति सुखा होनी दिवजे सुख अति सुखा होनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या वैष्णवांच्या वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया भूषण मंडित सदा सर्व काळ मुद्रा आणि माळ तुळशी कंठी नामभोगमुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहित रजे वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना म्हणे हे वासना त्याची खरी वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 323व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं शेवटचं चरण राहिलेलं नाही, शेवटचं चरण चालू आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, असा हा भगवान परमात्मा अति सोळीव सुखाहून सुख असणारा सगुण साकार परमात्मा. सगुण साकाराला सोळीव सुखाहून सुख म्हणले. अति सुखाहून सुख, सोळीव सुखाहून अति सुखाहून सुख. कोण? सगुण साकार. का? बरोबर आहे ना. निर्गुण निराकार उदास स्वरूप देवाचे आणि ती सक्रिय नसल्यामुळं कोणत्याच उपयोगाला येत नाही. त्याचा काहीही उपयोग नाही त्या स्वरूपात. तेवढाच उपयोग आहे की आनंदात प्रवेश करणे. दुःख सर्व जे आहे आत्यंतिक दुःख म्हणतात ते निरसन होतं आणि शुद्ध सोळीव सुख ते त्या जीवाला प्राप्त होतं. त्याला अतिसुख म्हणतात. सुख आहे तिथं त्या स्वरूपामध्ये, पण त्याचा उपभोग क्रियेमध्ये काही नाही. निष्क्रिय निर्गुणम निष्क्रियम काय निरंजनम शांतम शिवम शांतम केवलम तुरीयम असं जे काही रूप आहे ते रूपाचा आणि कोणताही विकार पावत नसल्यामुळं सुखदुःखात्मक काहीच होत नाही. सुखही नाही तिथं म्हणतायत आणि दुःखही म्हणतायत नाही. वाच्या अर्थानं तिथं काहीच वाच्या म्हणून तर तिथं काहीच न म्हणणे. त्यांना विशेषण सुद्धा कोणता देत ज्ञानेश्वर महाराजांसारख्याला विशेषण देता आलं नाही ना. खूप विशेषण देऊन पाहिले 18व्या अध्यायामध्ये आणि तितके विशेषण दिले ते माऊलीला वाटलं कमीच पडले, कारण त्याच्या स्वरूपाला विशेषणच बसत नाही. निर्विशेष असं रूप तो निशुद्ध आहे. सोळीव सुख आहे ना, निर्विषय येते. ते विषयच होतच नाही, विषय भाव तिथं नाही ना. अशा प्रकारचं ते शुद्ध स्वरूप सोळीव आहे. तर त्याचा काय उपयोग आहे? तुकाराम महाराज म्हणले ना, काय त्या स्वरूपाचा उपयोग आहे आम्हाला देवा, ते नको भाऊ आम्हाला, असं देव तुकाराम महाराज म्हणले. म्हणून सगुण साकार तू होय, सगुण साकार होऊन आणि मग तू आमच्याशी ये, म्हणजे तुझी आम्ही सेवा करू आणि तू आम्हाला प्रतिपालन कर. याचा जे आनंद आहे ते आनंद इतर काही नाही. म्हणून असं सुख वैष्णवाच्या अंगणात उभे आणि नाचतो सोहळा देखून. ते वैष्णवांच्या घरचा सोहळा पाहून ते नाचायला लागलेले. आता आपण काल चाललो होतं, तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना नये. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष भक्ताच्या मना नये. तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना नये ही वासना त्याची करी. बरोबर आहे ना? नये ही वासना त्याची करी. भक्ताच्या मनाला मोक्ष येत नाही म्हणले. तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना नये. भक्ताच्या मनाला मोक्ष येत
म्हणजे मोक्षाची भक्तांना गरज नाही. मग मोक्ष काय इतका सहज असं ते वाटव पडलाय का काय की भक्ताला आवडत नाही, वैष्णवांना ते मोक्ष आवडत नाही, संतांना ते आवडत नाही, ज्ञानोत्तरांना काय भानगड काय? ते वाटव पडलेला नाहीये. सहजासहजी साधकाला मिळत नाही, ते दुर्मिळ आहे. आमिळ नाही, आमिळ नाहीये. आमिळ दुर्मिळ मिळणारं हे काही जी व्याख्या आहे. उपसर्ग मिळण्याला जर लागला आमिळ, न मिळणार, दुर्मिळ पराकष्टाने मिळणार. मिळ या शब्दाला, मिळणे या शब्दाला उपसर्ग लागला त्याचा अर्थ बदलला की नाही. आमिळ हे मिळतच नाही असं आहे का ते? नाही. मग सहजासहजी मिळतंय काय? असं की नाही. मग कसा आहे मोक्ष? दुर्मिळ आहे, सहजासहजी मिळणारा. त्याच्याबद्दल बऱ्याच पराकष्टा. एक नाही तुम्हाला सांगितलं की 10 जन्म, 20 जन्म, ज्ञानवारासारख्याला 22 जन्म घ्यावे लागले आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी. किती? त्यांना 22 जन्म घ्यावे लागले, बहिणाबाईसारख्याला 13 जन्म घ्यावे लागले. तो तर जन्मजन्मी तेच करीत आले. मागे भोवता जन्मी याची करीत आलो आम्ही. हो, ते तर पुष्कळ जन्मजन्मांतरी भक्ती करीत आली देवाची. आणि मग त्यांना इतके जन्म घेऊन ते मोक्ष सुख मिळवायचा म्हणजे मिळवावं लागलं किंवा मिळविलं. अशा प्रकारे ते अत्यंत कठीण असणारा असा जो मोक्ष आहे ना, तो मोक्ष भक्ताच्या मनाला नये. का नये? ते त्याचं कारण आहे, मोक्ष मिळाला तरी मोक्षात काय आहे आणि मोक्ष म्हणजे काय? काही आम्हाला ते कळून चुकलं. अहम इत्येव बंधश्च नाहमवेति मुक्तता. एवढं जर अंमलात आणलं तुम्ही की संपलं तुमचं कामच संपलं. शास्त्रानं सांगितलंय अहम बरं काय, इत्येव बंधश्च. मी म्हणलं की बंध आलं. इथं सुरुवात झाली बंधनाची. ती बंधनाची सुरुवात इथे. अहम काय? अहम इत्येव. हो, म्हणजे अहम इत्येव बंधश्च. अहम म्हणजे मी म्हणणं, मी म्हणणं, देहाला धरून बोलणे. कशाला बोलणे? या पार्थिवाला हे नश्वर आहे. या नश्वर 3.5 हाताच्या देहाला धरून मी म्हणणं हे काय आहे? बंध आहे. बंध हेच बंधन आहे ना. इथंच बंधन पडला. म्हणून तर आहे की ज्याला शास्त्रामध्ये भ्रम म्हणलेले, त्याला अध्यास म्हणजे अध्यास म्हणजे भ्रम. तर असे अध्यासाचे खूप प्रकार आहेत. त्यात भ्रांती म्हणतात, भ्रमही म्हणतात, अध्यासही म्हणतात. शास्त्रकारांना त्याचे प्रकार पुष्कळ सांगितले. पण खरे बरं काय, खरा अध्यास 2च आहे, अहम आणि मम. हो, अहम इति प्रथमाध्यास. हा, अध्यासावाध्यास. अहम देहास्मी म्हणजे मी देहधारी आहे. हे अध्यासावाध्यास आहे. आणि अहम म्हणणं हे शुद्ध स्वरूपाचा अध्यास आहे. स्वरूपाचा अध्यास आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे शुद्ध अध्यासच आहे. कळलं? मी ब्रह्म आहे असं वृत्तीशीलच राहणं हे सुद्धा अध्यास आहे. अध्यास भ्रम आहे. हो, मग अहम इत्येव बंधश्च. म्हणून तर शास्त्रानं सांगितलंय, जसा अहम जीवास्मी, मी जीव आहे, हे अध्यास काढून टाका, तसा अहम ब्रह्मास्मी हे अध्यास काढून टाका. त्याच्याबद्दल आमचे शास्त्री महाराज मोठा दृष्टांत, पांढरी घारण काळी घारीचा दृष्टांत सांग. मी कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण पांढरी घारण काळी घार असा एक दृष्टांत सांगत होते शास्त्री महाराज. हो, हे ते खूप त्याचं चिंतन सांगायचे. जसा हे म्हणजे मी जीव आहे, बद्ध आहे असा अभिमान जरी गेला असला तर मी मुक्त आहे, ते अभिमान मी शिल्लक राहणं गरजेचं आहे काय? नाही, तेही त्यात घेतोय ना. मग अहम इत्येव बंधश्च जे म्हणले, अहम आधी तर ते स्वरूपाभिमान, महाकारण देह. कोणता कारण देह? महाकारण देह. स्वरूपाभिमान ते चौथे, ते कारण महाकारण देह. आणि कारण देह अज्ञान, अहम देहास्मी म्हणजे मी देहधारी हे अज्ञान आहे.
हे आधी ज्ञान आणि हे अज्ञान. तिथं माया, इथं अविद्या. तिथं काय आहे? माया आहे. आणि इथं काय आहे? अविद्या आहे. हे अशा प्रकारे. आणि हेच बंध आहे ना. अहम इत्येव बंधस्य. मी म्हणणं हेच एक बंध आहे. हो. आणि मग त्याला मुक्त कसं व्हायचं? काहीच नाही. ना हा ममेची मुक्तता. माझं काही नाही असं अनुभवास येणं किंवा डोक्यात पक्क फिट्ट बसणं हीच मुक्तता आहे. आणखी मुक्तता आहे कुठून हुडकून आणायची का काय? मुक्ती मुक्ती तुका म्हणे मुक्ती परनेली कुठं लोगड्यावाली होती का ती मुक्ती? हा हा होय, लोगड्यावाली बायको केली तुकाराम महाराज. मधातच होती किती ना म्हणे ती मुक्तता. मग ते उत्तर दिलं ना तुकोबारायांनी. काहीच नव्हे, काहीच मी नव्हे, कोणीही गावीचा एकला खायचा ठाई एक. नाही नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वायावी न बोल. बरोबर आहे की नाही? हा नाही आम्हाला यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. बरोबर आहे की नाही? जसे तसे नाही असे आम्ही स्वरूपस्थ आहोत. म्हणजे नाहम ममेती. तुकाराम महाराजांचं नाहम ममेती झालं का नाही? मग नाहम ममेती झाल्यामुळे मुक्त आहे तुकोबार आहे. मग मोक्ष सिद्ध आहे की नाही? कुठून आणला का मोक्ष हुडकून? इथंच बंद होता आणि इथंच काय झाला? मुक्त झाला. हे दोन्ही इथंच आहेत ना. हो. जे अहम ही वृत्ती होती ती नाहम वृत्ती झाली. ही वृत्ती बंद मुक्त सीन तुका. हा बंद मुक्त सीन तुका म्हणे. हा हे दोन्ही बी क्षीण आहे. थकवा आहे. बंध आहे म्हणून तर म्हणले बंधन ती नाही ठावे. तर मुक्त कासे म्हणावे? आम्ही मुक्त तरी कशाला म्हणावं? बंधनच आम्हाला माहित नाही कधी बंधन पडलंय ते. कुठे बंध कुठे पडला बंध काय आम्हाला माहित नाही वादे. हा हो मग हे उत्तर सरळ सरळ आहे. आणि हे उत्तर उच्च कोटीच्या साधकाला देत असतात ते. नाही साधकाला नाही खरं तर साधकाला हे कळणार नाही. हे सिद्धालाच कळलं त्यांचं बोलणं. हे कोणाला कळलं? अनुभवी असतील त्यांना कळलं. इतरांना काय यांचं बोलणं कळणार आहे? सर्वसाधारण माणसाला हे बोलणं कळतं तुकोबारायांचं थोडंच आहे. त्याला अधिकारीच लागतो तुकोबारायांचं हे बोलणं ऐकायचं असेल तर. ज्ञानोबारायांचं सुद्धा ज्ञानोबाराय सुद्धा म्हणले ना. हा नाही 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 ज्ञानोबाराय म्हणले आम्हाला आम्ही म्हणले नाही आम्हाला जन्म नाही काही नाही आम्हाला मरण बी नाही. एक अभंग आहे ज्ञानोबारायांसाठी. आणि तुम्ही असं समजित असाल तर ते तुमची खोटी कल्पना आहे. आम्ही त्याच्याहून वेगळे आहोत असे म्हणले ज्ञानोबाराय सुद्धा एका अभंगामध्ये. म्हणजे हे त्यांचं जे बोलणे तर ते सिद्धांना कळेल, साधकांना सुद्धा कळणार नाही. साधकाचा विषय नाही. अशा स्वरूपावर आरूढ आहेत ते. म्हणजे मोक्ष त्यांचा सिद्ध आहे. मोक्ष कसा आहे? सिद्ध आहे. मोक्ष काय कुठून आणायचा नाही आणि कुठून काय मिळविला नाही किंवा मोक्ष नावाचं काही गाव नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांनी त्या धरणेकरीला उपदेश करत असताना धरणेकरी प्रकरणामध्ये नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणोनी निराळे द्यावे हाती. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय आणि निरीक्षय करणास हे तेथे. हटकून सांगितलं त्या धरणेकरीला. मूर्ख आहेस का म्हणले रे? नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे. काय पांडुरंगापाशी मोक्षाचे गाठोडे का तुला आणून द्यायला? नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे. गाठोडे म्हणजे काय? गाठोडे म्हणजे गठुड. हो जे आणून निराळे द्यावे हाती. म्हणजे देवाहून ते मोक्ष वेगळा आहे आणि ते आणून देता येतो. पण ते वेगळा नाहीच का आणून द्यावं काय देवानं? मुक्त होता तरी बळे झाला बंद. हो घेऊन या छंद माझे माझे ना. मग तेच म्हणालो ना अहम इत्येव बंधस्य. तेच आपलं चाललंय. मग मग मोक्ष कशात आहे? ते म्हणले इंद्रियाचा जय आणि वासनेचा क्षय. इंद्रियावर विजय मिळविणं आणि वासनेचा क्षय करणं. म्हणजे वासना क्षीण झाली पाहिजे. लक्षात आलं? लक्षात आलं का नाही? क्षीणते चाष्य कर्माने तस्मिन दृष्टे परावरे. किंवा किंवा वासना प्रक्षय मोक्ष सा जीवन मुक्त इच्छेते. वासनेचा क्षय होतो जिथं त्याला म्हणतात जीवनमुक्त. मग बाकी बोलणेच नको. वासना तिथं राहतच नाही. वासनेवर विजय मिळविला संपलं. त्यालाच म्हणतात मुक्तता. त्याला म्हणतात मुक्तता.
आणि वासना शिल्लक आहे म्हणजे बंधता, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग हे दोन्हीही टवाळ आहेत एक प्रकारचे. हे काय आहेत हे दोन्ही टवाळ. टवाळ म्हणजे मिथ्या आहे. मोक्ष मिथ्या आणि तत्सापेक्ष बंधनही मिथ्या. म्हणून म्हणजे तुकाराम महाराज बंधन जे नाही ठावे मुक्त काय म्हणावे. आम्ही जैसे तैसे आहोत ते आहे, आमचा असं शुद्ध जोड. म्हणून आम्हाला मोक्ष माहीत झालाय काय ते. म्हणून मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष सुखा हाणू लथा, मोक्ष सुखा हाणू लथा. हो, किंवा मोक्षाची आमासी नाही अवघड, मोक्षाची आमासी नाही अवघड. आणि ती आहे गाठोळीस बर काय नित्य आमच्या. आणि ते गठुड्यातच आहे आमच्या, म्हणजे आमच्या पदरातच मोक्ष आहे. म्हणजे ते काय आम्हाला अवघड नाही. याचा अर्थ प्राप्ताची प्राप्ती. कशाची प्राप्ती? प्राप्ताची प्राप्ती म्हणजे मोक्ष सुख तर आमच्यापाशी लोळणी घेते. मग इथं ते सांगतात तुकाराम महाराज, भक्ताची मना मोक्ष नये. हे सिद्ध आहे मोक्ष. हो, मोक्ष सिद्ध आहे, पण त्या स्वरूपात राहणे नको. मोक्षाच्या स्वरूपात राहणे नको, कामून राहणे नको. मोक्ष तुच्छ आम्ही हा, केला या कारणे. हो, कामून केला. तर उत्तरार्ध काय नाही, उत्तरार्ध सांगा ना. आम्हा जन्म घेणे योगायोग. हा, आम्हा जन्म घेणे योगायोग. मोक्ष तुच्छे केला आम्ही या कारणे. म्हणजे या कारणासाठी, जन्म घेण्यासाठी मोक्ष तुच्छ केला. जन्म कशासाठी घ्यायचा आहे? घेईन मी जन्म आणि तुझी चरणसेवा. मग तुझी चरणसेवा साधण्यासाठी, जन्मजन्मीपणा भक्ती करण्यासाठी आम्ही मोक्ष त्याग केला. त्या मोक्षाचा आम्हाला नको देवा ते मोक्ष, आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा. म्हणून तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना नये. नये म्हणजे नाही गेली गाणी वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीची बसावे म्हणून रूप. मग तिथं गाडी आपण हे ते सगळं 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 असेल काय तर ते आम्हाला उगत बसावं. मुर्दा बसले आम्ही नाही. खटपट्या माणसाला मुर्दा बसवले आणि बसू वाटतंय काय? नाही, बसतच नाही. ढाकण्या ऑपरेशन पोट फाडलं तरी बसा नाही उन्हानं, बसत नाही ते उन्हानं. काय ते स्वभाव आहे ना. हा, स्वभाव आहे. मग ते असं. मग आता हे आपला कोणावर कोणीही माणूस उग काय बसावं, मग काहीतरी लिखाण करावं. काय नाही, कशासाठी जन्म आहे काय ते कळलं पाहिजे माणसाला. कळलं? कोणी उठून शेताला जाते, कोणी उठून व्यायाम करायला जाते, कोणी उठून काही सडा समार्जन करते, प्रत्येकाची गवळी दोहे करते, दही घ्या दही, त्याचा धंदा आहे ज्याच त्याच. पण साधक काय करतो? ते म्हणले, कबीर महाराज म्हणले, पहिला प्रहर सब कुछ जागे. पहिल्या प्रहरात सगळे म्हणजे रात्री 6 ते 9 पस्तोर सगळे 9 चारीकडे कोणी झोपतच नाही, झोपते. 9 वाजता सगळेच काही ना काहीतरी कुठेतरी झोपले. 9च्या पुढे झोप. मग पहिला प्रहर सब कुछ जागे, दुसरा प्रहर भोगी. 9 ते 12 भोगी विषय असतात तो लोक, ते जागे असतात. बरं काय, तिसरे प्रहर में तस्कर जागे. बरोबर 12 ते 3 पर्यंत चोर जागे असतात. त्याला चोरीचा टाइम ते 12च्या पुढे गेल्याशिवाय आणि 3च्या दरम्यान त्याच्या पुढे चोरी होत नाही. पुन्हा मालोक उठत येतात. म्हणून त्या 12 ते 3 या दरम्यान चोरी होत असते. हो, तिसरा प्रहर में तस्कर जागे, चौथा प्रहर जोगी. 3 ते 6 कोण जागे असतात? जोगी आहेत. नाही अपेक्षा केली की दुःख होते. त्याच्यासाठी कोणाकोण अपेक्षा करायची नाही. होईल तेवढं आपण स्वतंत्र जे काय करता येईल ते करायचं. आणि आपल्या आटोक्याच्या बाहेर असेल ते नको, कुठाने नको, उपाध्या करायच्या ना. ह्याच्या जेव्हा बसल्यावर काहीच होणार काय होणार आहे? हेच ते संसारात रंगलेले लोक हे त्यानं काय होणार आहे? हे असं फुरसुदच नाही ना इकडं द्यायला देवाकडं. टाइमच द्यायला देवाकडे वेळ नाही ना. कोणाला वेळ देवाकडे टाइम द्यायला सांगा, कोणाला वेळ? म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगे काम से, पण कुछ समय निकालना पड़ेगा और प्रेम कर लो राम से. काय म्हणले कबीर महाराज? जिंदगी जब तक रहेगी, जोपर्यंत जिंदगी आहे बरं काय, तो फुर्सत न होगा काम से.
कामामुळे माणसाला टाइम मिळत नाही, पण कुछ समय निकालना पडेगा भैया. मला म्हणायले काय करील एकटं पोरग कुठं कुठं असं म्हणलं एक कुठं कुठं एकटं. मग महाराज त्याच्यानं 4 वर्षाला पात्रात येणं जाणं आहे. पोरग काय करेल मग ते कापूस वेचायला कानुक्या सोयाबीन काढायला, मग मी चालू शेताला करायला असं म्हणलं बघा. खरं बोललं ना ते, काय करेल पोरग. मग मला हे लक्षात आलं तू वरी गेल्या त्याला राग येईल मला घुसाळा येईल. म्हणजे आपण वरी गेल्यावर कसं करेल हा बघा बरं तुम्ही कसं काम करणार लोक म्हणजे डोळ्याच्या मागे काय होता पुन्हा आपल्या डोळ्यात हे उगच कुत्र गाडी वळायले म्हणायले मी वळायलो गाडी बैल वळायला गाडी काही कुत्र गाडी वळायला चढायले आणि खाली चलते कुत्र. उगच कुत्रे लेच खोडी असते लोक. आमची जीप आली का नाही ती जीप चालली का मी तवा ओळखतो येवायला तेवढं तर्क ज्ञान कमी आहे. मानसशास्त्र कमी आहे. सुद्धा आई का मी ओळखतो इकडंच येते आता ती तुम्ही काय मला तर वाटतंय की आपण दाबाव बरं आपण असंही म्हणतोय ठीक आहे. फुकट आहे की असं दाबायचं बी काय तोंडानं बोलायचंय का जर असं दाबायला ठेवून केलं ते सर्कल हे करणं बरोबर आहे की नाही. मीच इकडं तोंड करतोय त्याच्या वीक लावायच्या अगोदर इकडं माझ्या पाय खाली इतक्या माझ्या गाडीला 2 ब्रेक करू द्या. जातच नाही पुढे गाडी. दम पडत नाही हो, दम पडत नाही. काय करा दमवता पडे. मला वाटते गाडी थोडा सांगावं वरटे करू लागली एकदा. ड्रायव्हिंग स्कूल वाले साहेब युवा आता परफेक्ट झाले. त्याला वाटायला गाडी खुशीत न्याव की आधार पद्याला काप होतो म्हणत होतो दमान जाऊ दे तुला तर गाडी आबाळातून पळवा वाटते बाबा माझा मारतोस का काय. आता त्याला काप होतो ह्याला काप व्हावी ना दमान 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 हे तोंड होते दमान दमान आपल्या दमान बरं वाटते दामतीला पटत नाही. अशी तर जमान करा जमान राहिलं नाही मारत आता काय कमाल आहे हे ड्रायव्हर लोक बर काय धडकल बसा तसं नाही. ते कुत्र टिकून का नाही असं करते बघा त्याकडून कुत्र लईच असते मग मी बोलतो ही बाई कुत्र येतं बघा आणि येते असं केलं का समजायचं हे आपल्याला येते हाय का त्याला काय जीपला चावणार आहे काय मरून जाईल की विचारावर पण त्याला कळतच नाही मला. तशी कुत्रे आणि काही माणसं काय ते कुत्र गाडी खाली चालते डंगर इकडून इकडून जाते हे खाली खाली ते खाली. दुसरं कुत्र म्हणलं काय खाली खाली गाडी वळायलो हे पाठ्या असं म्हणू लागलं. पहिलं म्हणले बर गाडी वाढायलो आम्ही आणि हे म्हणायले मी वाढायलो. महाराज जरा बाजूला आलं की डंगराने एक ठ्याका आणला राहता ठ्याका बसला त्या कुत्र्याला का नाही कोण तरी तिकडं पडले उलटून आणि मग म्हणायले गाडी तर पण चढायलो तू याशिवाय चलती याशिवाय गाडी फिरती रे फक्त बैलाचा बसावं हे कळण लोकायला हे कळना उकड लोक रस्त्यात घेऊन बसले महाराज याशिवाय होत नाही ना असं होत नाही तसं तुमच्याशिवाय काय राहत नाही. ताने लेकरात राहत नाही ताने लेकरात. आमचे मधुदेवाचं लेकरू वाचलं मेलं ती माय हे मधुदेव येतेच ना आपले तुम्हाला काही विचारायला करायला बाबा आपले त्यांची मंडळी वारली. मी लहान होतो मला कळतंय चांगलं कळतं आम्हाला व्हायला. ते वारली आणि लेकरू इकडं जन्म म्हणून तिकडं बाई इकडं लेकरू जन्म म्हणून तिकडं बाई आमच्या तिकडं माती नदीला गेली ते बाईची सुवातीन वारली. तवा एकच पोरग झालं दुसरी पोरगी तेव्हापासून त्यांनी लग्न नाही केलं मग आणि मग ठीक आहे मला ते लेकरू कोण बघायले माहीत वारली सगळी उदार झाली घरातले महाराज. ते लेकरू शेजारला सोनारीन होत तिनं जागेखाली नेऊन मरल म्हणून त्या सोनारीन बाईला तिनं काय दुधाचा बोळा दिला. तिनं दुधन फुट नाही इकडं जे म्हणून तिकडं मरण ते बाई आणि ती की तिला दुधाचा बोळा दिला
तिथून 2 रोज तिथंच होतं ती लेकरू त्या सौनांनी तिथून हे ना आणलं ते त्याला मुळावं वाटलं ना ते लेकरू आणि मुळावच होतं ते माईच्या मुळावच होतं ते आणि ते माय मुलं ते लहान आता ती पोरगी का बाबा चांगल्याच्या घरी पडली तिला 2 लेकरं झाली आवळे जावळे तिथं खूप पोट पाणी पिकलं चांगल्या घरी ती पोरगी आता त्या पोलीस कंपनीला फक्त इकडं मनी रटकर सांगा बरं ते बिनमाईचे लेकरू वाचलं की नाही माणूस म्हणताय की ते मायात नसल्यावर कसं होईल नाव पण काहीच नसतंय ते कोणी कोणावर नाही ते पोषितो जगाशी एकलच ते पोचणार आहे आपण करणारे नाही हे माणसाचा भरोसा त्या देवावर नाही आणि म्हणून माणसं हैराण व्हायला लागले आणि खोट्याचे पिसे ही तुमची पद्धत आहे मला वाटतं देवानं तळमळच लावायला नाही पाहिजे मायेनं लावली मायेनं ती माया काढून टाक नाही लावायला नाही पाहिजे नाही त्याला कुठं लावली या त्याला माहित बी नाही नाही त्याला ती माया माहित बी नाही ती माहित नाही ती कुठून निर्माण झाली ती तुम्ही उगा त्याला पाया पडायचा आणि त्याला म्हणा त्याच्यावर आरोप करून तुझी माया तू आवरी आपली माया तुझी माया तू आवर असं म्हणा ते आरोप आहे खरा तर त्याच्यावर तुझी माया म्हणणं सुद्धा आरोप आहे पण त्या आरोप दृष्टीनं म्हणा ते आवरीत आहे का नाही बघा ती माया आवरीत आहे का नाही बघा हो कारण काय त्याच्या अंतरमध्ये ती हो पण तुम्ही त्या तळमळीने शरण जातच नाहीत ना आणि तळमळीने शरण जात नसल्यामुळं मग तुम्हाला हे दुःख भोगावे लागतात म्हणून हे बंधन आणि ही मुक्तता दोन्ही प्रकारचे प्रवाह आहेत मिथ्या आहे आपली मुक्तता सिद्ध आपल्यापाशी आहे ती तुकोबारायांना किंवा भक्तांना ती प्राप्त आहे आणि ती प्राप्त असल्यामुळं ते तर आम्हाला प्राप्तच आहे की देवा तू काय वेगळं मी केलंस तर काय मिळविलं आम्ही मिळविलं नाही तू दिलं नाही आमचं पहिलं स्वरूप आमच्यापाशी शुद्ध स्थित आहे त्या दशेवर आम्ही आहोत आरूढ आहे म्हणून आम्हाला मोक्षाची गरज नाही ते आमच्या गटुड्यात आहे मग काय पाहिजे तुझी सेवा करीन मनोभावे हो माझे मन गोविंदी रंगले हो नवसिये माझे नवसिये हो पंढरीचे दैवत विठ्ठले माझे नवसिये हो ज्ञानेश्वर महाराज तेच मागतात तुझी अनवाही नगा देवराया बहु आवडची जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडची जीवापासून तेव्हा माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गोळी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेगिले जागृती स्वप्न सुसुप्ती नाटवे पाहता रूप आनंद साठवे बघाय बाप रुक्मादेवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली जे निर्गुण आहे तेच सगुण आहे सगुण आहे तेच आणि रूप विटेवर जे पांडुरंगा तुझं ते रूप आम्हाला आवश्यक पाहिजे त्याचं कारण आहे काय ज्ञानोत्तर भक्ती ही काय कोणती ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान मिळवल्याच्या नंतर ज्ञान गिळवली गावा गोविंद गा ज्ञान गिळवून गोविंद गाण्याचे आणि जी काय आवड आहे आणि त्याच्यात जे आनंद आहे ते आनंद कशातच नाही मग सोडीव सुख आती सुख आणि त्याच्याहूनही जे सुख आहे हे सोडीव सुखाहून सुख आहे त्याला देव करा नाही आपण भक्त कोण आहे आपलं सिद्ध स्वरूप आहे त्या सिद्ध स्वरूपावर स्थित असणे फक्त कल्पित वृत्ती स्वीकारून आणि ते भक्त देव हे नातं जोडून आणि त्याची वारी दिक भजनादिक काकड्यादिक आरती दिक ही काही सेवा करणे मंदिर हे ते करून त्याची पूजा अर्चा करणे याच्यात जे आनंद आहे ते कशातच आणि असा आनंद खरा मिळवायचा कोणाला भक्तांना म्हणून तुका म्हणे मोक्ष भक्ताच्या मना नये मना भक्ताच्या नये पण लक्षात आलं का हे वासना त्याची कही म्हणजे मोक्ष त्यांची इच्छा करतो ते हाकलून देतात आणि हे त्याच्या घरात बळच विकते कोण हा ब्रह्मज्ञानदार येते का कोळती आलेले संती विष्णुदासी रेगोपाय माझी बळीची त्याची बघा ब्रह्मज्ञान हाकलून नको ब्रह्मज्ञान काय द्वारी येते काकुळती येते कोणाला वैष्णवांना मला तुमच्या घरी जागा द्या
ब्रह्मज्ञानधारी ते कापूरचे. विष्णुदास म्हणले अविरिले यायचं नाही आमच्या घरला, तू तिकडच बस, आम्हाला गरज नाही तुझी. कोण म्हणू लागले? विष्णुदास. अविरिले संती विष्णुदासी, संत विष्णुदासांनी त्याचा आहेर केला. पण नाही, रेवोप आहे माझी बळीची त्याचे घर. ते ब्रह्मज्ञान त्यांच्या घरला बळच जाण्याचा प्रयत्न करतय. म्हणून तर महाराज म्हणले ना ज्ञानेश्वर महाराज, तो म्हणेल तीर्थ राहे महाबोधू, तो म्हणेल तीर्थ त्या सिद्ध प्रज्ञेची लाभे, म्हणती सारस्वते दुभे. आणि तो म्हणेल तीर्थ राहे सकळ शास्त्र स्वयंमेव मग सगळं शास्त्र स्वयंमे. ती मुख्य ही उतरते. बरं, हा ते तशी जशी ती वाट न पाहत वैशिष्ट्य वैशीच्या गावानं येतात बालपणीच सर्वज्ञतावरी तयार आहे. मग हे मी म्हणजे हे समजते श्री वासुदेव, हे समजते श्री वासुदेव, असा प्रतिरसाचा ओतला भाव, आयचा प्रतिकी रसाचा ओतला भाव. ठेवी देते राय भाऊ हा तो म्हणेल ते तर आहे महाबोध. महाबोधू. यांच्यापाशी ते ज्ञान, ते ज्ञानवर आहे, त्याच्यानं ते हातात. म्हणून तर ज्ञान भक्त आहे आणि हे देव आहे. ज्ञानदेव, ज्ञान देव म्हणजे ज्ञानाचे देव, ज्ञानाचे देव आहे. ज्ञान भक्त हे असो तो देव ज्ञान भक्तू होवी अशी आहे की नाही? हे असो तो देव ज्ञान भक्तू. ते देव आहे संत तुकाराम महाराज सुद्धा ज्ञानाचे कोण आहे? देव आहे. आणि हे तर बोलून चालून ठेवलेले नाव ज्ञानदेव आहे. काय ठेवलेले नाव? काय ज्ञानदेव. आणि ज्ञानाचे देव आहेतच बी काय ना त्यांच्या स्थितीनं ज्ञानाचे देव आहेत. ते अवस्था नाही बरं, अवस्था वेगळी, अवस्थेच्या पुढची स्थिती असते, त्या स्थितीत ते असतात. आणि त्या स्थितीत ते असल्यामुळं ते ज्ञानाचे देव आहे. आणि ज्ञानदयाचं भक्त आहे त्यांचं. म्हणून त्यांच्या घराला निघण्याचा विचार करतोय, बळ जाण्याचा विचार करतोय, तरी ते म्हणतात आमच्या घराला तो यायचं नाही. आणि मग लईच म्हणून लागलं नाही बाबा आता तुमच्यापासून मला कुठे जाऊ वाटत नाही, मी तिथे सेवेला राहतो. कोण म्हणते? ज्ञान. मग ते म्हणतात राहायचं असलं तर राहाय सेवेला. मग ठीक आहे. हे आळंदीच्या वाऱ्या करते, सतत माझ्याकडे यायले, सतत माझी सेवा करायले. कोणी एखादा कोणी आडाणी माणूस असला तरी मग त्या ज्ञानाला सांगते की कोण ज्ञानावर आहे, राहाय याच्या घरी. कोणाच्या वाऱ्यांचं फक्त ज्ञान आहे. माऊली त्याची देव आहे असे म्हणून. माऊली काय तुकाराम महाराज काय हे ज्ञानाचे देव आहेत महाराज. त्यांच्याकडे ज्ञान हात जोडून उभं आहे. हो. आणि म्हणून सांगा ना कुठं धरणे करायला 11 मग गेले. ते बीडचा धरणे करी तसा येडपट होता, ते बिन डोक्याचा होता. माऊलीने द्यायला पाठविलं. माऊलीकडे आलता ते बीड, बीड आपलं बीड, बीड परगण्याचा धरणे करी ब्राह्मण आहे. आणि ज्ञानवाराच्या दारात बसला होता. हे माऊलीचा बसला तपश्चर्या करत. ते म्हणला मी आता पाणी अन्न सेवन करणार नाही. अजान वृक्षाखाली बसला आणि मला ज्ञानोबाईंनी ज्ञान द्या, तेव्हा मी उठणार, नाही तर उठणार. हे दांभिकता आहे महाराज. सेवा न करता तशी वागणूक न ठेवता मला ज्ञान द्याच असं संतांना म्हणणं हे थोडा त्यांच्यावर काय करणे आरोप. आता ते नाविलाज आहे. बसलो उपाशी तापाशी. ज्ञानोबाई म्हणले उपाशी तापाशी बसले आणि ह्या अन्न पाण्या वाचून हे ना त्याग केला अन्न पाण्याचा म्हणजे मरत आहे. आता काय करायला पाहिजे वा असं माऊलीला वाटतं. मग माऊलीनं स्वप्नात सांगितलं, त्याला डोळा लागला, जरा झोप लागली. झोपी स्वप्न पडलं. ज्ञानोबाई आले. अरे बाबा तू माझ्या दारात उपाशी तापाशी बसला ज्ञानप्राप्तीसाठी. सध्या आमची दुकानदारी बंद आहे. आम्ही आता सध्या समाधीस्थ बसलेलो, आम्हाला गोचर रूपानं बाहेर येता येत नाही. आम्ही मधात बसलेलो, तुला ज्ञान सांगायला सध्या आम्ही नाही. ते दुकानदारीचं ठेकेदारी दिली तुकाराम महाराजांना सध्या. आणि ते महाराज हयात होते. कोण? तुकोबा भोतलावर. जाय देहूला, त्यांच्याकडे जाय आणि त्यांना मी पाठविले म्हणा आणि तू ज्ञान मिळव तिथं. असं धरणे करायला लगेच सेवा आला, लगेच सेवा आला. अरे आपल्याला दृष्टांत झाला म्हणला ज्ञानोबाईंचा. तुकाराम महाराजाकडे जा म्हणाले
आता त्याला तर लोक येडं म्हणजे अशी प्रसिद्धी त्याच्या काना होती. देवता तो का कोणता येडा, मग याला तो का लोक म्हणतात. तर मला तर माऊली तिकडे जा म्हणले, पण आता माऊलीने म्हणल्यामुळे जाणं झालं. म्हणजे खरा विश्वास आहे काय? नाही, खरा विश्वास आहे. पत्रिका आली आपल्याला पाहुण्याची, पण तुमच्या मार्फत आली का आम्हाला डायरेक्ट आली? कोणाच्या मार्फत आली? आज नाही व्यवहारात आमदार खासदार गावच्या नेत्यापाशी पत्रिका देतात. ठीक आहे साहेब, सोनपेठची पत्रिका घ्यायला ते ठीक आहे साहेब, ते 1000 पत्रिका सोनपेठात कोणाला द्यायच्या ते तुम्ही घ्या. मग ठीक आहे साहेब देते ते त्यांच्या त्या मतदारांना, बरोबर आहे ना. मग खरी पत्रिका त्यानं डायरेक्ट दिली त्या आमदारांना आपल्याला, काही हिके साहेबामार्फत आली. मग आपल्यावर खरं प्रेम आहे का हिके साहेबाचा मोळ जावं लागायले? मग खरी श्रद्धा आहे का आपली जाण्यात तिथं? नाही. त्याचं मार्फत म्हणजे ज्ञानोबा मार्फत गेले हे, ठीक आहे. डायरेक्ट महाराजावर श्रद्धा ठेवून गेले काही? ज्ञानोबानं पाठविलं म्हणून गेलं देहूला. म्हणजे खरा मानतो खरा माझा विश्वास होता का? बरं तिथं काय ज्ञानाचं भांडार आहे, कमी होते का? गेलं 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 होते ते भंडाऱ्या डोंगरावर बसले होते. म्हणला हे एकांताचं का असते म्हणला, बाबा हे इथं बसलेलं विना घेऊ काय गेलं म्हणते लोक खरं. आणि जंगली वातावरण आहे काय, आता ह्याच्याकडे ज्ञान कोणास करा. गेलं असं काय म्हणलं, माऊलीनं पाठवले. हो काय आपल्याला नमस्कार नमस्कार. महाराज म्हणले बसा बसा. कुठून आले त्याला कळालं पण हे बीडचं धरणे आणि आम्ही आमच्याकडे खट्याला गिरायक वाटला होते हे लक्षात आलं तेव्हा. पण म्हणले नाही, गपची बसले. कशी काय तुम्ही आले? म्हणजे आम्ही बीडचे, बीड काढलं नाही. बरं आम्ही धरणेकडे म्हणले, धरणं घेऊन बसलो होतो ज्ञानोबांच्या दारात. त्यानं मला स्वप्नात दृष्टांत दिला, तो कारा माझ्याकडे जा, ती तुला ज्ञान सांगते. मला ज्ञानाची गरज आहे, तुम्ही मला ज्ञान द्या. त्याने मला पाठवले. तिथं अभंग स्फुरले दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईची बळ रेडा बोले करील तो काय, असे ते अभंग म्हणले. तिथं तुकाराम महाराजांनी काय कमी होते त्यांच्या कळ. बरं काय ब्रह्मादिक जे तुम्हा ओळंगणे इतर तोडणे काय पुढे तुका म्हणे नेणू युक्तीच्या फळी म्हणून ठेवली ज्ञानाचा गुरु राजा महाराज म्हणती त्यानंतर आधी असं उद्देशून ज्ञानोबाईला उद्देशून अशी भाषा बोलले. काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. तिथं काही कमी होतं कर बाबा, माझ्याकडे तुला पाठविलं. ठीक आहे, आता कसं आहे म्हणले ते आमचे स्वामी आहेत, ज्ञानोबा मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत. आणि स्वामीचं काम सेवकानं केलं पाहिजे, ते गरजेचं आहे. म्हणून तुला आम्ही आता जसं कळेल तसं ज्ञान सांगू. हो लगेच संताजीला, संताजी घे वही पेन. जगणाऱ्या होता लेखक त्याने घेतली वही पेन घेतली. टीप अभंग. मग धरणीकरी प्रकरणातले ते अभंग कोणते सांगा बरं? ते नाही, गोविंद गोविंद म्हणा लागली मग गोविंद ती काया भेद नाही देवाचा हे आमच्या करता नाही देवापासी मोक्षाचे गाठोळे आणोनी निराळे द्यावे हाती. हे अभंग मी कशातला आहे? धर्मी करायला उद्देशून आहे. अशा 11 अभंग लिहायला. किती? एकूण 11. आता 11 अभंग लिहिले. तिथे एक नारळ होता, नारळ, आणि नारळात छिद्र पाडून सोन्याच्या मोहरा टाकल्या होत्या एका सावकारानं. दरिद्री दूर होत होती, म्हणजे भोक्ती मिळू लागली आणि मुक्ती मिळू लागली. बघा पण ह्याचं नशीब कमी मिळवलं पुढच्या बांगण्यात. अश्रद्धाच्या असं होते. तुकाराम महाराज म्हणले ते नारळ घ्या बरं. ते नारळ ते 11 अभंगाचा काबूत त्याला दिला. हे ज्ञान आहे, हे वाच, तुला ज्ञान. आणि खरंच ते जर वाचले असते का बिलकुल प्रकाश पडत होता त्याच्या डोक्यात. पण ती आता ते काय दरिद्र एका बाळाचं त्याला घेतलं नारळ पडतात आणि ते म्हणला बघितलं हे तर म्हणलं मराठी बाळ बोट लिहिले म्हणलं हे 11 अभंग काय ते. आणि ह्यानं का ज्ञान होत असते असं म्हणलं आणि ते दोन्ही टाकलं. मला लग म्हणलं लग म्हणलं लग म्हणलं की अवहेलना झाली.
महाराजच्या मनाला कसं वाटलं असेल? ते टाकले, ते म्हणला म्हणला गेलं बिडला. नशिबातच आंधळेपणा, नशिबातच अज्ञान, काय करेल विचार. गेलं ते बिडला गेलं. पण तुकाराम महाराजांचं मन फाजील झालं. तुकाराम महाराज त्यांना उद्देशून बोलणे, हो काय करावं म्हणले, तर काय तुम्ही इथे पाठविला धरणे करी, त्याची झाली परी ऐका ते. देवाचे उचित एकादश अभंग महाफळ फळ त्याग करून केला. हा तुका म्हणे सेवा समोर कुणी पायी झाडो उतराई ठाव्यात. माऊली तुम्ही पाठविला धरणे करी, त्याची काय परी झाली ऐका. अभंगात लिहिलं काय झाली परी जर ऐका. माऊलीला सांगायचे तुकाराम महाराज, अहो देवाचे उचित नाम प्रसाद होता ते 11 अभंग, आणि महाफळ म्हणजे नारळ होतं. त्याग करून गेला, त्याचा त्याग केला त्या धरणेकऱ्यानं. आता त्याच्यात माझा दोष आहे का बाबा? बरं काय तुमची सेवा तुम्ही सांगितली मी केली. तुका म्हणे सेवा समोर कोणी पायी, म्हणजे ती सेवा तुमच्या पायावर रुजू केली. बरं काय झालं उतराई ठाव्या तुमच्या सेवेतून उतराई. आता त्याला ज्ञान झालं का ज्ञान झालं तर मला काय करू, मी काय करू, त्याच्यात माझा दोष नाही. मला तुम्हाला कळावं, कोणाला कळावं? माऊलीला. आणि तेच अभंग तेच नारळ. एक मोठं ब्राह्मण होतं जवळ, आणि महाराजाचा शिष्य होता कोंडिबा. ते कोंडिबा टोनपा ब्राह्मण म्हणजे उग आगर धुस नेट महिम येत नव्हतं त्याला. शिव महिम अभिषेक नीट करता आला नाही, देवपूजा नीट करता आली नाही. ते असं ब्राह्मण येत होतं. बरं काय येडपट ते कोंडिबा, पण श्रद्धा महाराजाच्या श्रद्धा काळ आपला वाजवीत होतो, ध्रुवपद धरीत होतो विचारत. म्हणून त्या ब्राह्मणाला म्हणजे इकडे कोंडिबा त्यानं टाकून दिले की अभंग तू वाच आणि हे नारळ घे. बरं म्हणला तुमचा प्रस्ताव, नारळ घे. ते अभंग घे, त्याच्यात नारळभर सोनं, अर्धा किलो सोनं. हा ते सोनं तरी कोणी नेलं. एका बीडच्या सावकारानं, आमच्या माऊलीकडे काही कमी नाही हो, सावकाराला पोरग पाहिजे होतं बीड जिल्ह्यातल्या, आणि सावकारानं नवस केलं तर मला पोरग झाल्यावर सोन्याचं नारळ व्हायला बरं काही की साहेब. सावकार लोकांकडे काही कमी काही एक, आता बघा अर्धा किलो सोन्याचे भाव आता काय ठाऊक आहे, आणि अर्धा किलो किती पैसे होते ते बघा. इतकं माणूस पोरासाठी खर्चित आहे बघा, आहे की नाही. आणि पुन्हा आणखी त्याची सेवा करतय. इतकं पोरग प्रिय लोकांना. हो तेवढं नारळ. मग त्याला पोरग झालं माऊलीच्या कृपेनं, नवस केला म्हणून. आणि म्हणून त्यानं नवस करायला, अभिषेक करायला आळंदीला, आणि सोन्यात सोनं मला टाकून, मोहरात टाकून सोन्याच्या नारळ सील करून तिथं वाहिलं समाधीवर. ज्ञानोबांनी स्वप्नात सांगितलं त्याला, हे काम इथं मला नाही. इथं कोणी नारळ नेतील ते सोनं, कोणी काही करतील, म्हणजे कोणी त्याचा गैरफायदा. सध्या तुकाराम योग्य मार्गाला पैसे लावणार आहे. तुकाराम कसा आहे, पैसे कशा लावायला लागेल, सन्मार्गाला लागेल. ते त्याच्यासाठी त्याला दे की नारळ नेऊ. मग त्या सावकाराने दिलं तर तुकाराम महाराजाला ते कुठे गरज आहे त्या नारळाच्या पैशाची, ते दिलं ह्या बामणाला. बामणानं फेकून दिलं, मग कोंडिबाला दिलं. कोंडिबाची दरिद्री या अर्धा किलो सोनं मिळालं, 10 एकर रान देतं या नाही येत. 70 लाख का? अरे बापरे, 70 लाख म्हणून अर्धा किलोला. बरं काही केस आहे, मग 70 लाखात 5-6 एकर रान येईल की. हा मग बामणाची तरी भक्ती मिळाली, आणि अभंग वाचल्यामुळं ज्ञान झालं. इतकं ज्ञान झालं की संस्कृत कळायला लागलं बाबा. कुठं शाळेत गेलं नाही, काय नाही. आणि हे मराठी महाराज होते तर काय, आणि मराठी महाराजांकडे शिकलं मराठी, पण त्याला संस्कृतचं ज्ञान झालं. तुकाराम महाराजाला संस्कृत कळत होतं की हो, पण त्यांनी ते संस्कृत लिहिलं नाही. का लिहिलं नाही? लोकांना कळायला कळणार ना, लोकांना कळण्याची गरज आहे ना, म्हणून अभंग मराठी सांगितले. महाराज काय पंडिताचे पंडित होते. बरेच पंडित पीएचडी करते आता गात्यावर, त्याला मेळ लागला नाही. पीएचडी केली म्हणायले, सर्टिफिकेट बी मिळवायले, पण त्यांना खरा अभंगाचा अर्थ कळाला नाही. इतके महाराज हुशार आहेत. आणि ते महाराज त्या बोचा प्रसाद मिळवल्यावर काय कोंडिबा ब्राह्मण महाज्ञानी झाला. नवे नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात होते ना, ते राजा म्हणले मला भागवत ऐका वाटायले. भागवत म्हणजे आपल्या गळावर भागवत कोण सांगेल. त्याचे सेवक म्हणले अहो कोंडिबा ब्राह्मण लय हुशार आहे,
तुकाराम महाराज शिष्य आहे म्हणले आपल्या, आणि ते भागवत का बेस्ट सांगते म्हणले, संस्कृत वाचते पुन्हा मराठीत भाषांतर करून सांगते, त्याला अवतरण द्या म्हणले, त्याला अवतरण द्यायला गेले. आणि छत्रपती शिवाजी महाराज भागवत लावणार आहे गडावर, आणि सगळं मंत्रिमंडळ ऐकायला राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मंत्री, आता ते एवढे लोक म्हणून बाकीचे तुमच्या आमच्यासारखे येणारच किंवा तिथे काय भागवत आहे काय मोकळी असते, कोणी बी या. कोळीबा ब्राह्मण भागवत सांगू लागला, छत्रपती शिवाजी महाराज यज्ञ कंकण बांधून मुख्य यजमान म्हणून ऐकू लागले, आणि ते मान तुकू लागले. पण शिवाजी महाराज काय भागवत, असं भागवत सांगावं, इतकी अक्कल आली कोणला, कोळीबा ब्राह्मणाला. आता ते तसं अर्धा किलो मिळाले, हे बुवा किलोवर देते. कोणता बुवा राज आहे की महाराज, ह्याच्याकडे काही कमी आहे का, महाराष्ट्र हातात आहे त्याच्या, ते काही कमी आहे का पैशाचं. महाराज सगळी भुक्ती मुक्ती सगळे मिळाले आमच्या कोळीबाला. कोणामुळं, त्याचं कारण एक आहे महाराज, तो म्हणे तीर्थ राहे महाभूत. तुकाराम महाराजांना सांगितलं ज्ञानाला, तू ह्या बामणाच्या हृदयात का आम्हाला गरज विश्वास होता, हा ब्राह्मणाचा विश्वास होता. अरे विश्वास काय, श्रद्धा होता ब्राह्मण, सेवक होता ब्राह्मण, महाराजाचा भक्त होता ना, म्हणून त्याला ज्ञान दिलं, त्या सेवेचं फळ येते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात म्हणे, मोक्ष भक्ताच्या मना नये, भक्ताच्या मना मोक्ष नये, पण हे वासना त्याची करी. मोक्षाला वाटतंय त्यांच्याकडे राहावं, अशा महात्म्याकडे राहावं असं मोक्षाला वाटतंय एकंदरीत. बरं काय, आजच्या दिवशी अभंग संपला, आणि त्याच्या 2 मिनिटं आगाव गेले की साहेब म्हणजे होते 15 मिनिटांना आधी सुटत झाले. बरं एकंदरीत लक्षात आलं, तुका म्हणे मोक्ष भक्ताच्या मना नये, भक्ताच्या मनाला येत नाही, पण हे वासना करी त्याची, हे वासना करी त्याची. कोण वासना करी, मोक्ष त्यांची वासना करी. गुणकुसुमाची माळा, गुणकुसुमाची माळा, घेऊन या मुक्ती बाळा, मुक्ती बाळा, वैराग निरपेक्षेचा गळा घेऊशी, जीवसी मोक्ष आम्हा घरी कामारी कामारी घेत असे, आणि होय सांगवायची तुका. हो, त्यांच्या घरी काम करते मोक्ष, राबवते मोक्ष. हा, आणि वैराग्य निरपेक्षेच्या गळ्यात ती माळ घालती, ती मुक्ती. अशी मुक्ती या भक्ताच्या गळ्यात माळ घालतीये. पण भक्ताला मोक्षाची गरज नाही. नाही महाराज, काय करायचं मोक्षाला, हेच बरे पुढता पुढती असं सेवावी, हे म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा आणि पुन्हा भक्ती करावी अशी अपेक्षा भक्तांची असते. इथं अभंग हे संपला आजच्या दिवशी. बरं, हा हो, येऊ काय हो ना, मग त्याच्यासाठी आम्हाला मोक्ष नकोय, भक्ताच्या मनाला त्याच्यामुळे येत नाही. आता पुढचा अभंग उद्या सुरू होईल, तीर्थे केली कोटीवरी तर नाही देखील पंढरी. त्या अभंग आहे पुढे. बरं, हो, त्याचा विचार आपण पुढे करू. म्हणजे उद्यापासून पंढरीचं महात्म्य लागले. काय लागले, आता पंढरीचं बोलावं लागलं की पंढरीचं महात्म्य आले. तीर्थे केली कोटीवरी, कोटीवरी 4 धाम केले, नाही ते केली पंढरी. जळो त्याचे झाले पण नलिकेची समाचार काय उपयोग आहे. म्हणून एकंदरीत आज आपण संपला, आपण दुसरा अभंगाचा विचार करू. काही सांगायचे का, राहू द्या.